अरे बाप रे, पूर्ण आग लागली, पूर्ण आग लागायला लागलेली आहे. लवकरच फायर ब्रिगेड पण आलेली आहे आपल्याकडे. माझं ऑफिस चालू आहे, पण ये बा मनी ना हा लपून इकडे आला, कारण की डॉक्टर आलेले आहेत ना, तर डॉक्टरांकडून घाबरून आलेला आहे तो. काय रे, घाबरला का? ओ हो भाई साहब, स्टफिंग केल्यानंतर वरून एक नंबर. आणि टाइम आलेला आहे आपल्या पझल, आपल्या घोड्यांचा. आजचं कोड आहे गुड मॉर्निंग जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. सकाळ झालेली आहे, मस्तपैकी चहा ऑलमोस्ट रेडी आहे. पण आहे ना, याच्यापेक्षा सगळ्यात मेन आहे ना, आमच्या घरात आलेले मेंबर, नवीन मेंबर. मनी तू नाही, तुम अभी न्यू नहीं हो, पुराने हो गए हो तुम. सगळ्यात नवीन मेंबर महाराजजी यांची आज पहिली सकाळ आहे. ओ हो महाराज, ओ महाराज 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 महाराजांना आम्ही ऊन दाखवायला निघालेलो आहे. तर हे बघा महाराजजी, ऊन घ्या, ऊन. हे बघा लगेच आहे ना, हे एकमेकांना ओळखायला लागतं माहिती का. ती राधा आली, तो कृष्ण तिकडून डोकावतोय. हे नाही, हे एकमेकांशी काहीतरी आरपार बोलतात माहिती का, असं इथून ट्रान्सपरंट करून बोलतात. तर काय ती इलाका खेळतात की काय करतात, टेरिटरी मार्किंग माहीत नाही. पण आमचे महाराजजी आहे ना, एकदम न्यू 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 झालेले आहेत. एन्जॉय महाराजजी आमच्या घरी. सकाळी सीझर घेऊन, आता मणिरावण सकाळी मी सीझर घेऊन बाहेर निघालेलो आहे, कारण की ऑब्व्हियसली मणिरावांना भूक लागलेली आहे. पण त्या व्यतिरिक्त आय होप तुम्हाला न्यूज कळाली असेल की आजीचे शॉर्ट्स, आजीचे रील, हे दोघं गोष्टी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर अवेलेबल झालेले आहेत. इकडे लिंक असेल, तुम्ही नसेल बघितली तर. एकदम भारी, इतके भारी उखाणे आजी म्हणते. आणि ना त्याच्यानंतर आहे ना, लवकरच त्याच्या पुढे जाऊन माझी कोडं सिरीज आजी लवकरच कंटिन्यू करणार आहे. ते हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. डोंट मिस करू नका. आणि असंच आपल्याला एक सापडलेला आहे स्पॉट मणिरावांसाठी, एकदम फ्रेश आणि मोठे हेज. तर हे मणिरावाचं जेवण आहे. फायनली भेटलं, एवढाच पॅच भेटलेला आहे. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही बघितलं असं टकलं होऊन गेलेलं आहे. सो आता मी त्यासाठी कलेक्ट करतो. पण परत एकदा आजीचे शॉर्ट्स आणि रील्स नक्की मिस करू नका, खूप मजा येणार आहे. पहिल्यांदा मी एकच टाकलेला होता, तो मिलियनमध्ये गेलेला होता. आता हे नवीन टाकलेलं आहे. तसंच प्रतिसाद द्या, कमेंट करा, शेअर करा लोकांपर्यंत. आणि आवडले असेल तर सबस्क्राईब तर नक्कीच करा, म्हणजे तुम्हाला ना पुढचे व्लॉग पण तुम्हाला, किंवा पुढचे रील किंवा आजीचे ज्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला ना कंटिन्यू दिसत राहील. टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. सो एन्जॉय, तब तक मैं चॉप. A few moments later. अरे बाप रे, पूर्ण आग लागायला लागलेली आहे. लवकरच फायर ब्रिगेड पण आलेली आहे आपल्याकडे. आणि ते लगेच अग्निशामकने पूर्ण सगळं ते आग विझवणार आहेत. खतरनाक आग लागलेली आहे. बाकी सगळे ना, जेवढं पण जे सुकलेलं गवत होतं ते सगळं जळायला लागून गेलेलं आहे. बापरे. काय माहिती कसं काय आग लागली आता ही. पण आमच्या सोसायटी जवळच फायर ब्रिगेडचं पण ऑफिस आहे, आणि त्यामुळे पटकन येता पण सगळ्या लोकांना. फर्स्ट टाइम मी बघतोय, कारण की कधी असा एक्सपिरियन्स झाला नाहीये. तर काय करतात ते हेल्मेट वगैरे घालतोय, त्याच्याने पाण्याचा पाईप वगैरे घेतलेला आहे. कारण की ती आग आहे ना, आपल्या ह्या साईडपर्यंत आहे ना, इथे जे पण आहे ना जनरेटर आणि ते सगळे, तर तिथपर्यंत नाही गेली पाहिजे लोकांनी ना. ही खालची वायर आहे ना, ही वायर साईडला काढून घेतलेली, खाली करून घेतलेली आहे. ओहो, आणि चालू झालेला आहे पाण्याचा फवारा. एक नंबर असतं माहिती आहे फायर ब्रिगेडचं काम. पट्टापट त्यांना पहिल्यापासून टेक्निक असते, सगळ्या गोष्टी माहीत असतात. आले की 2 मिनिटात. आपल्यासारखं नाही की आपण येऊन नॉर्मल पाण्याने काढत बसणार, तो एक बादली टाकणार, बकेट वगैरे टाकत बसण्याच्या ऐवजी डायरेक्ट येतात. हे बघा 3 hours later. तर आज मनीसाठी आपण डॉक्टर मागवलेले आहेत, कारण की मनीचे नाखून आहे ना खूप मोठे झालेले, नुसते स्क्रॅचेस. हा, आणि असे ना आतमधून आहे ना, जी पिंक लाईन आहे ना, इथे थोडा जरी टच झाला तरी ब्लिडिंग होईल. अच्छा. सो त्याच्यामुळे थोडेसे किंचित अजून वाढले असते ना, तर आपल्याला पायाचे मोठे आहेत, पायाच्या अंकी मोठे आहेत. पायाचे. अरे
असं करत नाही का? मे बी हात कळत असेल त्याला. अरे बापरे म्हणे घाबरला. ऐकत नाही ना. असं नाही करत. माझं ऑफिस चालू आहे पण या बाय मनी ना हा लपून इकडे आला कारण की डॉक्टर आलेले आहेत ना तर डॉक्टरांकडून घाबरून आलेला आहे तो. काय रे घाबरला का? चल 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 जा आता जा जा. काय हा भाऊ चहा पण नाही पिऊ देत. चलो 3 hours later. जस्ट आता पिझ्झा बेस आणलेला आहे आणि तुम्ही गेस करू नाही गेस आता तुम्ही पिझ्झा बेस बघितल्यानंतर पण तुम्ही गेस करू शकणार नाही काय होणार आहे आज. चलो आता डायरेक्ट आहे ना मेकिंग मध्येच बघून घ्या. सो आम्हाला आहे ना कमेंट आली होती की टीनाजींची कमेंट आलेली की ना तुम्ही पिझ्झा चॅलेंज किंवा पिझ्झासाठी काहीतरी बनवा. सो बायको बनवते सध्या. हा आम्ही सांगितलं नाही मी त्यांना म्हटलं ना तुम्हाला गेस करायचंय कारण की ना पिझ्झा बेस तर आहे पण पिझ्झा नाही बनणार आहे याचा. सो काहीतरी वेगळं बनणार आहे. त्यासाठी बायकोने काय केलं माहिती काय जो पिझ्झा बेस आहे ना याला ना 2 याच्यामध्ये ती कट करते. ऍक्च्युली ना हे पिझ्झा बेस आहे ना यायचा ना तो जरासा जास्त थिक यायचा नाही हवाला वेगळं पण हा सॉफ्ट पण आहे खूप सॉफ्ट आहे. हा असे त्याला मधूनच कट करते ती आता. वाव तोपर्यंत ना बटर काढलेलं थोडंसं ना ते पिघळलं तर मग आपल्याला टाकायला पण सोपं पडेल. कोथिंबीर चिली फ्लेक्स आणले मी आत्ता. मला ना याची बॉटलच खूप छान वाटली म्हटलं बायकोला पण आवडेल म्हटलं. डेकोरेशन पार्टसाठी छान वाटले का ग. हा सो हे सुद्धा आणलेलं आहे. बाकीचा हा सगळा एकदम मिक्स मसाला करून ठेवलेला आहे तिने पहिलेच. याच्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी त्याच्याने 4 चांद लागून जाणार आहे. प्लस आपल्याकडे आहे येस मोझरेला चीज आहे. एकदम मजा येते मला जाम खायला आवडला. आता पहिले तर डाएटसाठी मी अजिबात नाही खायचो या गोष्टी आणि आता चालेल का ग. ऑलमोस्ट हो भाई साहब स्टफिंग केल्यानंतर वरून एक नंबर 2 लेअर मोझरेला टाकून आतमधून पण केलेलं ना खालच्या लेअरला पण आहे. सो हे पिझ्झा नाही बनवते आम्ही बनवतोय काय बनवतोय डबल रोटी पिझ्झा. काय याचं सगळं तू अरे नावच खराब करून टाकलं. आता काय करतोय असं करून काय करणार आहे परत याला पलटेल ना. अच्छा सो फायनली झालेलं आहे स्टफ्ड गार्लिक ब्रेड. बरं आतमध्ये पूर्ण स्टफ्ड आहे. पूर्ण ये अगर थिक रहता ना तो और भी सही मजा आती. हा ना आपल्याला एकदम बारीक वाला मिळालेलं. और पीसेस कर लो. हाँ इतना क्रिस्पी हो गया इजीली कट हो रहा है. अरे वा भारी झालंय म्हणजे ते. आतमध्ये बघ ना दिसते सगळं मोझरेला बाहेर निघायचा प्रयत्न करत आहे. इतना रहने. हा सही आहे ऑसम. आणि टाइम आलेला आहे आपल्या पझल आपल्या कोड्यांचा. आजचं कोड आहे अगेन स्पेशल छोटंसं मस्तपैकी कोड आहे. तर लवकरात लवकर गेस करा आणि कमेंट करा. नक्की कमेंट करा. सो आजचं कोड आहे की अशी कोणती गोष्ट आहे की ज्याला मान आहे पण डोकं नाहीये. अशी कोणती गोष्ट आहे की ज्याला मान आहे पण डोकं नाहीये. लवकरात लवकर कमेंट करा. कमेंट केल्यानंतर उत्तराच्या पुढे डॅश करून तुमचं नाव सुद्धा लिहा सो आम्ही अनाऊन्स करू शकू. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल लाईक करून जा. शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही करताच. तर भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.